नंदिकेश्वर युद्ध करण्यासाठी सरसावू लागले. नंदिकेश्वराचे शौर्य पाहून विष्णुदेव नंदिकेश्वरावर प्रसन्न झाले आणि नंदिकेश्वराला म्हणाले, हे नंदिकेश्वरा, तुला जे का हवे असेल ते माझ्याकडे मागून घे. तेव्हा नंदिकेश्वर विष्णुदेवाला म्हणाला, हे देवादिदेवा नारायणा, तू माझा सांभाळ कर. तेव्हा विष्णुदेवानी, हे नंदिकेश्वरा, द्वापार युगामध्ये मी तुझा सांभाळ करेन. नंदनवनाची नासाडी करण्यास सुरुवात केली आणि नंदनवनाची नासाडी करत असता इंद्रदूताने पाहिले आणि तो पळत एक असून नंदनवनाची नासाडी करत ही बातमी देण्यासाठी इंद्रदेवांकडे पळत सुटला. इंद्रदेवांकडे पळत सुटला. बोला देतो काय बातमी? कोण देव हो? नंदनवनाचा कसून आला आहे काय? त्याने नंदनवनाची नासाडी केली आहे. ते कसून येऊन आपल्या नंदनवनाची नासाडी करत आहे. हो चला 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 नंदनवनातून पळून जाऊ. चला तू कोणाचा कोण आहेस आणि कुठून आला आहेस? या नंदनवनाची नासाडी का करत आहे? इंद्रदेवानी नंदिकेश्वराला, हे सुरा, तू माझ्या नंदनवनाची नासाडी का करत आहेस असे विचारले असता नंदिकेश्वराने इंद्रदेवाला एका धडकेने उंच उडवून दिले आणि उंच उडालेले इंद्रदेव शंकरदेवांच्या कैलास पर्वतावर जाऊन पडले. शंकरदेवांच्या कैलास पर्वतावर जाऊन पडले. देवेंद्र, वायू वेगाने वृक्षांची पाने दूरवर फेकली जावी तसा तू अमरावतीतून माझ्या कैलास पर्वतावर येऊन पडला. देवेंद्र, अरे असे घडले तरी काय? देवा महादेवा बोलू नका. तो नंदनवनाचा उन्मत्त होऊन आपल्या नंदनवनाची नासाडी करत आहे. तो नासाडी का करत आहे असे विचारले असता त्याने मला एका झटक्याने उंच उडवून दिले आणि मी ह्या ठिकाणून पडलो आहे. वाचवा मला वाचवा. देवेंद्र, चला तर आपण अमरावतीला जाऊया. चला चला निघाला. वायू वेगाने जशी वृक्षांची पाने दूरवर फेकली जावी तसा नंदिकेश्वराचे एका धडकेने इंद्रदेव शंकरदेवांच्या कैलास पर्वतावर जाऊन पडले. आणि असे कसे घडले हे शंकरदेवाने विचारले असता नंदिकेश्वराने मला एका धडकेने उंच उडवून दिले आणि मी या ठिकाणी उतरलो. शंकरदेव इंद्रदेवाचं नंदनवनाकडे प्रयाण करू लागले. नंदनवनाकडे प्रयाण करू लागले. हे असुरा, तू देवेंद्राच्या नंदनवनाची नासाडी का करत आहेस?
अरे वा खोसवड्या, अरे तू मला विचारत आहेस? अरे अरे तसा इतराला पळू लावला, अरे तसा तुला देखील पळवून लावतो म्हणजे झालं. असुरा, अरे तुला तुझ्या पराक्रमाचा फार गर्व झालेला दिसतो. असुरा, अरे गर्वाचे घरे नेहमी खाली असं लक्षात ठेव. असुरा, अरे होऊ दे ना तुझा आणि माझा युद्ध. अरे ठीक आहे चल. अरे पाहूया रे कमिटीवर तुझा पराक्रम. ठीक आहे असुरा. नंदकेश्वर आणि शंकर देव यांचे दुप्पट युद्ध सुरू झाले. या युद्धाने सारा दत्तनवर हादरून गेला. हो हा सूर अचानक गायब झाला. हा गेला कुठे? कुठे गेला? शंकर देवाने ती जुळ केली. शंकर देवाने ती शस्त्र केली. हे असुरा, तू खरोखरच एक महापराक्रमी असा वीर आहे. तुझ्या शक्तीचा पार लागत नाही. तेव्हा मी म्हणतो तुला कोणता वाट पाहिजे असेल तर या महादेवाकडून मागून घे. वा देवा देवा, अरे मला तुझ्याकडून वर नाही नाही देवा. अरे जे काय पाहिजे असेल ते तू या नंदकेश्वरावर मागून घे. हीच योग्य वेळ आहे. या संधीचा फायदा घेतला पाहिजे. असुरा, अरे तू माझे वाहन उडवस. काय म्हणजे सारा विश्व मी आनंदाने जगेल. ठीक आहे देवा. देवा देवा, अरे आजपासून मी तुझे नंदी वाहन नंदी, अरे तुला दर्शनाचा आणि पूजनाचा माझ्या अगोदर मान दिला जाईल. क्षीर सागरातील दूध
नंदनवनातील गवत आणि पवित्र अशी शस्त्रे जो आपल्या हृदयामध्ये साठवले आहेत तेव्हा ते सेन पवित्र होईल